पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी भारताची तालिबान सोबत हातमिळवणी। पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारे पाणी अफगाणिस्तानात अडवणार, भारताकडून 236 मिलियनची मदत। भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार सोबत चर्चा। एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी यांच्यात थेट संवाद। तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत। इस्रायल संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालकांची भारताच्या संरक्षण सचिवांसोबत चर्चा। दहशतवादाविरोधातल्या लढाईत इस्रायलचा भारताला पूर्ण पाठिंबा। ऑपरेशन सिंदूरच्या प्रभावीपणाचं इस्रायलकडून कौतुक। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। पाकिस्तानवरील हल्ला ट्रेलर योग्य वेळी जगाला पूर्ण पिक्चर दाखवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावलं। लष्कर-ए तैयबाच्या मुरिदकेमधील मुख्यालयावर भारतानं ब्रह्मोस डागलं। हाफिज सईदच्या मरकजमध्ये जबरदस्त तडाखा, हल्ल्यात मरकजची संपूर्ण इमारत उद्ध्वस्त। आयएमएफकडून मिळालेली मदत पाकिस्तान टेरर फंडिंगसाठी वापरतो। आयएमएफनं पाकिस्तानला आर्थिक मदत करणं बंद करावं। दहशतवादी मसूद अझरला 14 कोटींची मदत केल्यानंतर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। एफबीआयच्या एका माजी संचालकाने कट रचल्याचा संशय, एफबीआयकडून तपास सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर। वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार, रोहित शर्मा, अजित वाडेकर स्टँडचं उद्घाटन, तर एमसी ऑफिस लाऊंजला अमोल काळेंचं नाव। मुख्यमंत्र्यांकडून पवारांचं कौतुक। जळगाव, पुणे, अहिल्यानगर, वाशिम, रायगड, सिंधुदुर्गात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका। पुढील 3 ते 4 दिवस पावसाचं वातावरण कायम राहणार।